नमस्कार मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. शुभ दुपार सर्वांना. तर आमचं चाललंय काम गोठ्यातलं. दुपारचे वाजले 1 आणि चाललंय गोठा द्यायचं. खायला वगैरे आणलंय तिकडं बैलगाडी भरून. वाड पण आणलंय. आता कसं झालंय, चारा कमी झालाय ना, त्यामुळं वाडं घेतोय थोडं थोडं. गवत तिथं आता घरी. आणि चारा तसा भरपूर असतो, पण मध्ये काय झालं, पावसामुळं वावर ना वापशाव नाही आले लवकर, त्यामुळं जरा आगमाग झालं. म्हणजे आता चारा कमी पडलाय. तर पास आमचं असतंय. म्हणजे आता तुम्ही म्हणता ना, आता एवढी थंडी आहे आणि थंडीच्या दिवसात पण तुम्ही म्हशी धुता का, गोठा धुता का? तर हा, आम्ही थंडी असली तरी पण एवढी अशी स्वच्छता असते आमच्या गोठ्याची. असं स्वच्छ करायचं काम चाललंय गोठा आपला. तर तुम्हाला दाखवते मी. तर पहा, एवढी स्वच्छता अशी गोठ्यात ठेवावं लागते. त्यामुळं काय होतं, माशा जास्त येत नाही आपल्या गोठ्यात आणि डास मच्छर आपल्या गुरांना म्हणजे नाही का वैताग देत नाही. आणि कारण काय होतं, जर गोठ्यात स्वच्छता जर नसली ना, तर डास माशा जास्त प्रमाणामध्ये येतात गोठ्यात आणि आजारी पडतात आपले जनावरं. त्यामुळे आपल्याला खर्चात जाण्यापेक्षा आपण अशा स्वच्छता असा टापटीपणा ठेवल्यावर गोठ्यात रोगराई कमी होते आणि जनावरं पण आजार पडण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळं म्हशींच्या तब्येती चांगल्या सुधारतात, गुरांच्या तब्येती चांगल्या सुधारतात, दूध पण वाढीस मदत होते. जेवढी स्वच्छता ठेवू तेवढं चांगलंच आहे आपल्यासाठी पण आणि आपल्या गुरांसाठी पण. आपण घर कसं स्वच्छ ठेवतो तसा गोठ्यात आल्यावर असं अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे. तसं आहे कारभारींचं काम. आधी म्हशीला आंघोळ घालायची, मग त्याला आंघोळ करायची. अजून त्यांची आंघोळ राहिली आहे, पण म्हणले आधी गोठा स्वच्छ करूया, मग बाकीची कामं. लोकांना असं व्हिडिओमध्ये पाहायला असं सोपं वाटत असेल, पण तसं नाही आहे. आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकरांनी ह्या मुख्य प्राण्यांना जीव लावावा लागतो. आणि आत्ता कसं दिवसाची लाईट आहे ना, त्यामुळं म्हणले घेतो धुवून गोठा. मग राहिला तर मग तसंच राहतो. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये दोनदा धुवाच लागतो, कारण पावसाळ्यामध्ये खूप सारा म्हणजे राडा होतो. पण हिवाळ्यामध्ये एकदा धुत असतो आम्ही. आणि उन्हाळ्यामध्ये तर 2 टाइम 3 टाइम. तुम्ही जेवढं धुवाल तेवढं चांगलंच आहे मुक्या प्राण्यासाठी. चालले दोन. यांचा झालाय आराम करायचा टाइम. आणि खूप दादांनी ना, ताईंनी कमेंट करून विचारलं होतं, तुम्ही म्हणजे नाही का गोठा धुवायला जो पाईप वापरता, तो पाईप तुम्ही नेमकं हे काय म्हणतात, STPचा का कशाचा आहे? तर ही आपली मोटर आहे. मोटर जर चालू केली ना, तिकडून पाईपाने पाणी येत असताना आम्ही असे जागजागी कॉक केलेले आहेत. इथं एक आहे, ते तिकडे एक आहे. वरच्या गोठ्यात पण 2 ठिकाणी कॉक केलेला आहे. म्हणजे आपला असा पाईप जोडून प्रेशरने धुता येतं मोटर चालू करून. आणि आपली जेवढी आपण आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवू ना, तेवढं आपलं मन पण प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं गोठ्यातच बसावं, गोठ्यातून बाहेर नाही जावं, असं छान वाटतं गोठ्यात. झालंय आता इकडं झालंय धुवून. इकडं जायची बैलांच्या साईडचं त्या पारड्या आहेत, इकडे तर नाही धुता येत. तुम्हाला आवडतात का आपले व्हिडिओ पाहायला आणि तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ पाहता नक्की सांगा कमेंट करून. आणि असाच सपोर्ट असू द्या सर्वांचा. झाली आंघोळ झाली. झाली आता मशीनची आंघोळ. चला तर मग बाय सर्वांना. तुम्ही घेता का तुमच्या जनावरांची अशी आपल्या लेकरांनी काळजी? नक्की कमेंट करून सांगा.
आणि आमचे व्हिडिओ आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. चला बाय सर्वांना, रामकृष्ण हरी.